दत्तात्रय प्रभू बाबाच्या लीळा जशा जशा संपत चाललेल्या, मला वाटतं त्या माध्यमातून आमच्या उपदेशी बांधवांना अमोघ दर्शन होत आहे आणि अमोघ दर्शन झाल्यामुळं हळूहळू हळूहळू जितक्यांना अमोघ दर्शन झालं तितक्या पट्ट्या सगळ्या रिकाम्या झाल्या. बायांना काही झालं नाही, परंतु माणसांना अमोघ दर्शन झालं. त्याच्यामुळं त्या पट्ट्या आता 3च राहिल्या. एक चरित्र आठवतं स्वामी चक्रहांचं. स्वामी चक्रहांचा मुक्काम पैठण गावाला आहे. लोक कधी जमा होतात? पैठण गावाला असताना नदीच्या काठावर स्वामी बसलेले आहेत. एक देवतेचं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये खूप मोठी यात्रा भरलेली होती. यात्रा भरलेली आहे मोठी. मंदिरात खूप गर्दी होते आहे, जायलाही जागा नाही. स्वामी एका झाडाखाली बसलेले होते. स्वामींच्या जवळ नागदेव आचार्य होते, स्वामींचे पट्टशिष्य. स्वामी बसलेले आहे, शिष्यासमोर बसलेला आहे नागदेव. नागदेवानी जी पाहिली गर्दी, अलोट गर्दी पाहिली. त्या मंदिरात यात्रेच्या निमित्ताने अलोट गर्दी पाहिली. आणि नागदेव स्वामींना म्हणतात, पहा या दुनियेत, या जगात किती लोक धार्मिक आहे. लोक सर्व सोडून मंदिरात गर्दी करताय. स्वामी गप्प बसले. स्वामी त्यावर हसले. स्वामी म्हणतात, खरंच म्हणे हे सर्व अदृष्ट बुद्धीने आलेले आहेत. यांच्या सर्वांच्या भावना चांगल्या आहेत म्हणून हे एवढी गर्दी करताय. काय हरकत नाही म्हणे. तुला असं पाहायचं का? म्हणे पाहायचं. स्वामींनी काय केलं, त्या नागदेवाला सांगितलं त्या यात्रेमध्ये जा. भर यात्रा आहे, खूप मोठी यात्रा आहे, त्या यात्रेमध्ये जा आणि दवंडी दे. काय दवंडी दे? कौनी एक कैवल्य दानी आला असे, तो घाया घाया कैवल्य दान देत असे. ज्याला कोणाला कैवल्य दान पाहिजे असलं त्यांनी त्या लिंबाखाली असलेले जे पुरुष आहे, प्रभू आहे, त्यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्याशी संपर्क साधावा. अशा प्रकारची दवंडी नागदेव आमचा त्या यात्रेमध्ये या टोकापासून त्या टोकापर्यंत, त्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत, दोन्ही टोक चारी टोकापर्यंत दवंडी त्यांनी दिली. इतकी यात्रा, इतके भावार्थू असे त्याला वाटत होते की हे सर्व अदृष्ट बुद्धीने या देवतेच्या दर्शनासाठी आलेले आहेत असं त्यांना वाटत होतं. त्यांना एक महत्वाची गोष्ट साचून आली की त्या यात्रेमधला सर्व लोकांनी दवंडी ऐकली, पण एकही माणूस त्या दवंडीकडं लक्ष दिलं नाही. मात्र एक म्हातारा होता. म्हातारा होता, घरून हकलून दिलेला होता. सूनबाई सांभाळत नव्हती, मुलगा सांभाळत नव्हता, पत्नी नव्हतीच. हा संसाराला कंटाळलेला, वैतागलेला एकटा माणूस होता. याला वाटलं चला एवढी मोठी दवंडी देताय, कोणतं दान आहे पाहून तर घेऊ. त्या यात्रेमध्ये हा सोडून त्या स्वामींच्या जवळ बसला आणि नागदेव आले आणि नागदेवाला स्वामींनी दाखवलं एवढ्या यात्रेमध्ये किती अदृष्टार्थी आहेत, कितींना धर्माची गरज आहे, किती धार्मिक आहे तुला अनुभवाला आलं. फक्त हा एकटाही संसाराला कंटाळलेला आहे. संसारात घरात कोणी भाकर देत नाही,
म्हणून माझ्यापर्यंत आला, याला कैवल्य दान आम्ही देऊन टाकू, अशी परिस्थिती आज मनुष्याची झाली आहे. म्हणून दिवसेंदिवस अमोघ दर्शन होत आहे आमच्या माणसांना. तो मला वाटतं 8 दिवसापर्यंत ही पट्टी पूर्ण रिकामी राहील. आणि दत्तात्रय तुम्ही रासन तर अशा माध्यमातून लोक आहेत, सर्व दृष्टार्थी आहे. तेव्हा स्वामींनी सांगितलं, अरे बाबा, यात्रेला लोक गर्दी करतात, तुम्ही पाहत असतात. ज्या ज्या यात्रेला लोक जातात त्या यात्रेच्या लोकांमध्ये निरीक्षण करा. त्या कोणत्याही देवतेची यात्रा असो, त्याच्यामध्ये 900, हौशे आणि गौशे अशा 3 प्रकारचे लोक यात्रेमध्ये राहतात. 3च प्रकारचे यात्रेमध्ये राहते. 900 म्हणजे ज्याचा दरवर्षी काही नवस बोललेला आहे, तो नवस फेडण्यासाठी जातात, त्याला 900 म्हणतात. गौशे खिसा कापून पैसा कसा मिळेल, पोट भरायचं साधन म्हणून त्या यात्रेत गौशे लोक राहतात. बऱ्याच लोकांच्या वस्तू ते चोरून घेऊन जातात. आणि तिसरा राहतो हौशे, चला तमाशा आहे, चला पाळणा आहे, चला भांडे आहे, आमच्या बाया भांडे पाहायला जातात, चला भांडे भेटत नाही ते तिथं तरी भांडे भेटते. म्हणजे हौशे, 900, गौशे अशा 3 प्रकारचे यात्रेमध्ये असणारे लोक आहे. बाबा, अदृष्ट बुद्धीने येणारे फक्त सहस्र मनुष्यानाम सहस्रेषु कच्चिद गतिसिद्ध आहे. आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं, रे बाबा, 1000तून 1 माणूस उद्धरतो तेव्हा 999 माणसं वाया जातात. अशा पद्धतीच्या माध्यमातून हे चाललेलं असलेलं प्रवचन आपण श्रवण करता आहे. आणि बाबांनो, परत हे कोणी सांगत नाही आपल्याला. आतापर्यंत सर्व गोष्टी प्रपंचातल्या भेटून जातील, परंतु जेव्हा अध्यात्म येईल, हे अध्यात्म आपल्याला चुकून कधीही भेटणार नाही. कारण हे कोणत्या बाजारात भेटत नाही, कोणत्या कुठे भेटत नाही. आणि हे जे अध्यात्म आपल्या अंतःकरणात असल्याशिवाय जी शांती आहे आत्म्याला, ती शांती मिळत नाही. म्हणून आपण सर्वांनी परत सांगायचं काम पडायला नको की जे काही बाहेर असतील, जे कुठं असतील, त्यांनी या ठिकाणी बसावं. पाय दुखतात, मान्य आहे, पाय थोडे लंबे करू शकतात, पण तुम्ही सर्व विचार करतात आमचे पाय दुखतात, आम्ही हलवू शकतो. आम्ही बसलेले तुमच्या समोर आहे, आम्ही काय करायचं? कधी विचार केला? आम्ही माणसंच आहे, आम्ही माणसंच आहे, आम्ही जीव आहे. आम्ही पाय सुद्धा हलवत नाही पोटी संपेपर्यंत. आपण निरीक्षण करा, आमचा पाय सुद्धा कधी हलत नाही. कारण इतकं त्या भक्तीत, इतकं त्या ज्ञानात तल्लीन झाल्यानंतर काही कळत नाही की आपला पाय दुखतो का हात दुखतो. नंतर दुखेल, वाद नाही, पण त्या काळात दुखणार नाही. अशा प्रकारची प्रभूचरणी आपण प्रार्थना करायची आहे. आणि जास्तीत जास्त या दत्तात्रय प्रभू बाबाचं चरित्र आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्रवण केलं तरच आपल्याला या जगात अनेक भक्तांना दत्तात्रय प्रभू बाबांनी भेट दिली आणि त्यांचं दुःख दूर केलं, त्यांना अलोट आनंद दिला. तो आनंद आपल्यालाही भेटेल. तुम्ही येसाल, आमचा काही फायदा होईल असं चुकून समजू नका. तुम्ही येसाल, तुमचा फायदा आहे, तुमच्या आत्म्याचं चीज आहे, हे तुमच्यासाठीच चांगलं आहे. अशा माध्यमातून हे दत्तात्रय प्रभू चरित्र आपण ऐकत आहात. आपला काल आज दुपारचा शेवट सहस्र अर्जुनाचा आणि परशुरामाचा आपण ऐकत आलेलो की परशुरामाला त्या ऋषींनी सांगितलं, ऋषीची विनंती मान्य करून समझोता करायला तयार झालेला हा परशुराम. त्याच पद्धतीने ते ऋषी सहस्र अर्जुनाकडे गेले. सहस्र अर्जुनाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो समजला नाही. आणि तो म्हणे, अरे हे देवी देवता सगळ्या माझ्या मुठीत आहे, मी कोणत्या वेळेस कधी काय करेल काही सांगता येत नाही, म्हणून युद्ध करायचं. म्हणून युद्ध करायला सुरुवात झाली. तुम्हाला माहित आहे युद्धाच्या ओव्या आहेत, युद्धाचं वर्णन आहे. इकडून बाण सोडला तिकडे गेला, तिकडून बाण सोडला इकडं आला,
हे युद्ध आपण महाभारतातलं बघितलेलं आहे. त्याच पद्धतीत या ग्रंथामध्ये, या अध्यायामध्ये युद्धाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण एवढं युद्धाचं वर्णन काही ऐकायचं नाही आहे. फक्त थोडक्यात युद्धाची माहिती आपल्याला मी सांगायचा प्रयत्न करेल की या परशुरामाने सर्व क्षत्रियांना एकत्र केले. जेवढे क्षत्रिय होते त्या सर्व क्षत्रियांना एकत्र केलेला आहे. त्यांनी शपथ घेतली होती की या भूतलावर जेवढे क्षत्रिय आहेत, या भूतलावर जेवढे क्षत्रिय योद्धे आहेत, यांचा पुरा नायनाट केल्याशिवाय 21 वेळा निक्षत्रिय केली या पृथ्वीला. इतका प्रतापी असलेला हा परशुराम, 21 वेळा निक्षत्रिय करणारा हा परशुराम यांनी सर्व क्षत्रिय एकत्रित केलेले आहेत. एकत्रित करून अशा प्रकारचे बाण सोडलेले आहेत. जोपर्यंत सैन्य मरत नाही तोपर्यंत यदुराजा आपल्या सहस्रार्जुनापर्यंत पोहोचता येत नाही, तोपर्यंत परशुरामापर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून ह्या युद्धाची सांगळ चालू आहे. आणि युद्धाची सांगळ चालू असताना इकडून तो बाण सोडायचा, तिकडून तो बाण सोडायचा, अशा नाना प्रकारचे बाण सोडायचे, मंत्रून आव्हानून बाण सोडायचे, इकडून तिकडे सोडायचे, तिकडून इकडे सोडायचे. अनेक प्रकारचे योद्धे जे व्हायला नाही पाहिजे होतं, जे ऋषी लोकांना नाही पाहिजे होतं, ते या अध्यायामध्ये झालेलं आहे. आणि नाना प्रकारचे शस्त्र, नाना प्रकारच्या योद्धा, नाना प्रकारच्या सामग्र्या, या सामग्रीच्या माध्यमातून एकमेकाचा प्रताप त्या ठिकाणी चालू आहे. बाण घ्यायचे, टन करायचे, मरजायचे, बाण सोडायचे. बाण सोडला की तिकडं अग्नी जायचा, कधी पाऊस जायचा, तिकून इकडे यायचा, अग्नी जायचा, पाणी यायचा. अशा प्रकारचा खूप मोठा हा समुदाय, खूप मोठं सैन्य. सहस्रार्जुन त्या रणी गरजे प्रचंड. सहस्रार्जुन त्या रणामध्ये, त्या युद्धामध्ये प्रचंडाने गर्जना करतोय. त्याच्या प्रत्येक सेनेचा नाश होतोय, प्रत्येक सैन्य त्याचं मरत आहे. त्याचा गर्वाभिमान सुटत नाही आहे. तरी प्रत्येक सेना त्याची हळूहळू हळूहळू कमी होत चाललेली आहे. तेव्हा भार्गव कोपाग्न झाला. इकडं परशुरामालाही क्रोध आलेला आहे, तिकडं सहस्रार्जुनालाही कोप आलेला आहे. आणि अशा माध्यमातून त्यांचं ते परस्परामध्ये असलेलं भयानक असं युद्ध तयार झालेलं आहे, चालू आहे. आणि या युद्धामध्ये अनेक बिचारे सेवक लोक मरत आहेत. जाज्वल्यमान जल्पी, जाज्वल्यमान अशा प्रकारचं युद्ध चालू आहे. आणि त्यावेळेस प्रत्येकाचं छेदन झालेलं आहे, प्रत्येकाचे शिर झालेले आहे. तो सहस्रार्जुन करी कावा. तेव्हा सहस्रार्जुनाला वाटलं आपल्याला काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही, आपली या युद्धामध्ये पराभव होतो आहे, या युद्धामध्ये जीत होणार नाही आहे. म्हणून त्यांनी काय केलं, आकाशामध्ये एक मंत्राच्या सहाय्यतामधून एक शस्त्र बोलवलं. आणि ते शस्त्र बोलवून त्यांनी अशा प्रकारचं मंत्र केला त्याला, आणि एकदम सोडलेला आहे रथावर. आणि रथावर सोडल्यानंतर अनेक प्रकारचे जे लोक आहे विक्रम घन गर्जना करतायत, त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. असा प्रताप सूर्य असलेला सहस्रार्जुन, हा सहस्रार्जुन या ठिकाणी पराभवाचा मार्ग पत्करण्याच्या मार्गावर आहे. परंतु तो काही पराभव स्वीकार करायला नाही आहे. एकदाच यावेळेस भार्गवाने, परशुरामाने गदा केलेली आहे. आणि गदा घेऊन अनेक लोकांचे प्राण प्रतिपक्षाच्या घेतलेले आहे. तो श्री दत्त वरंदी चिरजव. वास्तविक त्या सहस्रार्जुनाला दत्तात्रय प्रभू बाबाचा वरद होता, परंतु यदर्थी वाचला प्राणी, तरीही त्याचा प्राण वाचू शकला नाही.
आणि यदर्थी ते सांगतात आहे त्याला मूर्छना आली, मूर्छना आलेली आहे, तो पडलेला आहे, परत सावध झालेला आहे, परत उठलेला आहे. अशा माध्यमातून षडरिपू या प्रत्येक सैन्याचं युद्ध चालू आहे चालू आहे चालू आहे. आणि या युद्धामध्ये काही लोक ओरडत आहे, काही जय जयकार करताय, वाद्य वाजवत आहे. अशा वेळेस मात्र परशुरामानी एक अशा प्रकारचा बाण सोडलेला आहे, शेवटचा बाण. शेवटचा बाण हा जो सोडलेला आहे आणि हा बाण त्याने लक्षून त्याच्या इष्टाला लक्षून सोडलेला आहे. त्या बाणामध्ये दत्तात्रय प्रभू बाबाचा बी पाठिंबा आहे, कारण दत्तात्रय प्रभू बाबांनी वरद काढून टाकलेला आहे सहस्र अर्जुनाचा. नाही तर कितीही बाण याने सोडले असते तरीही तो वारला नसता, त्याचं मुंडक उडालं नसतं. परंतु औचिते गगनी कडाडला, अकस्मात गगनामध्ये कल्लोळ झालेला आहे. आणि अशा प्रकारचा बाण, तो सुपर असलेला बाण त्यांनी सोडला. शिर उसळले गगनातरी, आणि सहस्र अर्जुनाचं शिराला गळ्याला बाण लागला आणि त्याचं शिर आकाशामध्ये उडालं. अशा प्रकारचा सहस्र अर्जुन या ठिकाणी परामृत झाला आणि विजय मार्ग पत्करला नाही, पराभव झाला. त्या पराभवासोबत दत्तात्रय प्रभू बाबाची जी प्रसन्नता आहे ती खंडन झाली आणि दत्तात्रय प्रभू बाबाचा जो वरद हस्त होता तो गेला. आणि अनेक लोकांचं मारण्याचं जे पाप आहे, कितीतरी सैन्यात लोक पाप मेले, याच्यामध्ये कोणताही परमेश्वर आज नाही. द्वापार युगात जे युद्ध झालं त्या युद्धात मात्र श्रीकृष्ण चक्रवर्ती आज होते प्रत्येकाला. या युद्धामध्ये कोणताही परमेश्वर आज नाही, त्याच्यामुळे एवढे लाखो सैन्य मिळेल. आणि हे सहस्र अर्जुनाच्या अहंकाराने मेलेलं आहे. हे सर्व पाप जे आहे हे पाप त्या सहस्र अर्जुनाला लागलेला आहे. या युगाचा सिद्धांत आहे, एका माणसाला जर मारलं तर 1000 वर्षाचं दुःख भोगावं लागतं. असे अनंत लोक या सहस्र अर्जुनाने मारले. शेवटी त्याचंही शिर उसळलं आणि वर्तला जय जयकार, सर्वांना आनंद झाला, वाद्य वाजायला लागले, उल्हास झाला. पुष्प वर्षवती अमर, देवता पुष्पाचा वर्षाव करताय. परशुरामाची जीत झालेली आहे. रिपूची सैन्य सर्व भंगले, रिपू म्हणजे शत्रू, शत्रूचं सैन्य सर्व भंगल कलात झालं. महिकावती वार्ता चुकली, आता पुरे लेकरे बनली. अशा प्रकारची वार्ता सर्व जगात पसरली आणि जगात पसरल्यानंतर सहस्र भाऊ असलेला सहस्र अर्जुन, ज्याला परमेश्वराने सहस्र बाहूचं बळ दिलं होतं, 1000 लोकांचं बळ नुसतं त्याच्या बाहूमध्ये होतं, असा असलेला सहस्र अर्जुन, ज्याला दत्तात्रय प्रभूंनी नामना दिली. परंतु हा प्रत्येक वेळेस दत्तात्रय प्रभूच्या इच्छेला पात्र झाला नाही, दत्तात्रय प्रभूची आज्ञांनी भंग केली. तर अशा प्रकारचा जो सहस्र बाहू भंगीला, जो कोणी भंगू शकत नव्हता या सृष्टीत, या जगात, त्याचा भंग परशुरामाने केला. भार्गवा अंतरी दोष झाला. भार्गव म्हणजे परशुराम, त्याला अंतराला संतुष्ट झाला आणि त्याला असं वाटायला लागलं, इतक्या लोकाला मारायला मीही कारण झालो, इतक्या जनतेला मारण्यासाठी मीही कारण झालो. मग त्यांनी काय केलं, त्या गोष्टीचा पश्चाताप परशुरामाला झाला की आपण सुद्धा निरअपराध लोकांना मारलं या युद्धात. परंतु पर्याय नव्हता, म्हणून त्या गोष्टीचा त्याला पश्चाताप झाला आणि पश्चाताप झाल्यानंतर तो रुद्धपूरला. आणि रुद्धपूरला आल्यानंतर ठाय लक्षीला पितरा आपल्या वडिलाचा ठाय घेतला आणि त्यांनी त्या ठिकाणी
जाऊन आपलं प्रायचित केलं. अंतरी कोपला, अंतकरणात त्याच्या अग्नी निर्माण झाला, दुःख निर्माण झालं आणि तो भार्गव पृथ्वीच्या पर्यटनाला निघून गेला की माझ्याकडून खूप मोठं पातक झाले आणि या पातकाच्या माध्यमातून मलाही दोष लागणार आहे, परंतु पर्याय नव्हता. आणि या पर्यायाला दत्तात्रय प्रभू बाबाची साथ त्याला होती. तरीही पण त्याने पृथ्वी पलटन केलं, पृथ्वीची यात्रा सुरुवात केली की माझ्या कडून एवढ्या लोकांना निमित्त झालो मी, समस्त राये जिंकले, सर्व राजांना जिंकलं. 21 वेळा निक्षत्रिय केली पृथ्वी, एकही क्षत्रिय पृथ्वीवर ठेवला नाही. इतका असा असलेला शूरवीर परशुराम, त्याला त्या गोष्टीबद्दल पश्चाताप झाला. जरी मी जिंकलो तरी हरल्यातच जमा आहे, म्हणून त्यांनी संपूर्ण आपली पृथ्वी जी मिळालेलं राज्य आहे, राज्याचा मालक तो झाला. सहस्र अर्जुनाचं पूर्ण राज्य त्याला मिळालं परशुराम. परंतु अंतकरणाने दग्धायमान झालेला परशुराम यांनी एक किंचितही एक दिवसही त्या राज्याचा उपभोग घेतला नाही. ती वसुधा, ती पृथ्वी त्यांनी विप्राला, ब्राह्मणाला दान देऊन टाकली. आपण स्वतः एक दिवसही त्या राज्याच्या सिंहासनावर बसला नाही. क्षत्रिय लक्षण अच्छा दिले, मात्र क्षत्रिय लोकांचा नायनाट करून टाकला. असा भार्गव लवलाई अशा प्रकारचा जो परशुराम आहे. 14 चाळ पाही तव चित्ती चाटिल्या जुळई, सादृश्य देही सिंधू पुळा, आब्धी नेनदे भार्गव करणी, अतिशय झाला भीम करणी, नीत भंगिली शास्त्र अनुमान, सत्त आसनी राही. अशा माध्यमातून किंचितही झुरळा इतका त्या राज्याचा अभिमान स्वीकार यांनी घेतला नाही, भोग घेतला नाही आणि पृथ्वी पलटन केलं आणि पृथ्वी पलटनाला निघून गेला. सर्व राज्य विप्राला देऊन टाकलं आणि आपल्या आसनावर तो बसून राहिलेला आहे. तेने अंतरी बहुतोषला, म्हणे जळनिधी बलारे बला, करीचे धनुष्य त्याची भूमीला, स्वस्थ राहिला रेणुका सुत. आणि हा रेणुका सुत स्वस्थ राहिला, त्याला समाधान वाटलं. या लोकांचा नाश केला, परंतु त्याच्याबद्दल त्यांनी प्रायचितही केलं आणि प्रायचित करून आपण आचरणाला आटणाला निघून गेला. असो हा विधी. ही कथा सहस्र अर्जुनाची आपण ऐकलेली आहे आणि या कथेच्या माध्यमातून आपल्याला जाणीव होईल की परमेश्वर देतात, परमेश्वरच्या कृपेने सर्व काही प्राप्त होतं. परंतु परमेश्वराची आज्ञा भंगली की परमेश्वर अशा प्रकारचे विघ्न आणून आपल्याला दरिद्री सुद्धा बनवण्याचा प्रकार करतात, विनाश सुद्धा करून घेतात. अशा दत्तात्रय महाराजांनी सहस्र अर्जुनाला सहस्र बाहू दिल्यानंतर सुद्धा त्यांनी अट पाडली नाही, नियम पाडले नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये नियम अत्यंत गरज आहे. देवता फळी जा नियमच आहे, परमेश्वर प्राप्तीला जा नियमच आहे. संसारात प्रपंचात तुम्ही वावरता आहे आणि या संसारात प्रपंचात वावरताना सुद्धा आपल्याला नियम आहे. प्रत्येक नियमाचा जर भंग केला, नोकरीच्या नियमाचा जर भंग केला तर तो मालक आपल्याला काढून टाकतो. शेतीच्या नियमाचा जर भंग केला, नाही पावसाळा आला, आता काही पेरायचं नाही, दिवाळी झाल्यावर पेरून घेऊ, चालेल का? चालणार नाही. नियमाचा भंग केला उपाशी मरतात. मग प्रत्येक गोष्टीला नियम आहे आणि हा नियम आपण काटेकोरपणाने पाळावा, धर्माचा पाळावा, व्यवहाराचा पाळावा. सर्वच नियम जर आपण पाडले तर आपल्याला सहस्र अर्जुनासारखं व्हावं लागणार नाही. या कथेतून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अशा माध्यमातून पुढची कथा सुंदर अशी यदुराजाची, सर्वात सुंदर ही कथा आहे. हे आपण आपल्या लक्षात ध्यानात घेऊन आपण तिथं श्रवण चिंतन करायचं आहे. असा असलेला हाही यदुराजा आहे. मागच्या अध्यायात झालेला राजा सहस्रार्जुन तोही राजा आहे.
दोन राजामध्ये किती जमीन अस्मानचा फरक आहे. तपांती राज्य राज्यांती नरक म्हटल्या जातं, परंतु असे काही राजे होऊन गेले की ते राजे असून सुद्धा त्यांनी नरकाला प्राप्त केलं नाही, त्यांनी चांगलंच प्राप्त केलं. अशा राजापैकी एक राजा आहे ज्याचं नाव आहे यदुराजा. हा दत्तात्रय प्रभू बाबाचा अत्यंत जवळचा सेवक, दत्तात्रय प्रभू बाबांचा अत्यंत प्रसन्नतेचे त्याच्यावर असलेला हा यदुराजा. या यदुराजाच्या माध्यमातून आपण पुढचा अध्याय सुरुवात करणार आहे. आणि अध्याय सुरुवात करत असताना मागील अध्यायामध्ये त्या मुकुंद मुनींनी आपल्याला ही कथा सांगितलेली आहे. आणि कथा सांगितल्यानंतर आता म्हणतात यदुराजाची कथा मी सांगायला सुरुवात करणार आहे. पण सुरुवात करत असताना आपण सर्व अर्थवंत आहात असं मी समजतो आणि त्या कथेला सुरुवात करतो. कारण अर्थवंत असल्याशिवाय ती कथा आपल्या अंतकरणात स्थिरणार नाही. भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी भगवद्गीतेमध्ये श्लोकामध्ये सांगितलेला इदं तेना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यम न च माम यो भेसुय. इदं तेना तपस्काय, ज्याच्याजवळ तप नाही, ज्याच्याजवळ दान देण्याची लालसा नाही, ज्याच्याजवळ धर्म पाळण्याची ताकद नाही, असा जो व्यक्ती आहे तो ना भक्ताय कदाचन. श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला सांगतात ना भक्ताय, तो माझा भक्तच नाही, तो माझा भक्तच नाही. कदाचन कदापिही तो माझा भक्त होऊ शकत. त्याच्याकरता आपल्याला प्रत्येक गोष्ट ऐकून त्याचं चिंतन करायचं आहे. आणि चिंतन करून आपल्याला त्या परमेश्वराच्या भक्ताच्या गणनेमध्ये कमीत कमी तळ पायाची बराबरी तरी आपण करू शकू अशी अपेक्षा करायची आहे. त्या माध्यमात न चा शुश्रूषवे वाच्यम, काय सांगतात ते, न चा शुश्रूषवे वाच्यम, जो वाणीनं सांगू शकत नाही, कानाने ऐकू शकत नाही, जो वाचू शकत नाही, ऐकू शकत नाही, जो प्रभूचं पुस्तक न अभ्यासती, अभ्यासही करू शकत नाही, नच माम यो भेसुय, असे जे लोक आहेत ते माझे भक्त नाहीत. असं सरळ सरळ श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. बाबांनो, हा यदुराजा या सर्व गोष्टीत निपुण आहे. असा असलेला यदुराजा आपल्याला या अध्यायामध्ये ऐकायचा आहे. म्हणून आपण आता पुढचा अध्याय सुरुवात करणार आहे. जय जयाजी अव्यक्त निर्गुणा चिन्मया ज्योती पररमना सव्यक्त होती जंतु करणा मनमोहना जगद्गुरु. जय जयाजी भुवन सुंदरा चिरायु मूर्ती दया सागरा आत्म रमणी सैन्य शिखरा मुनी मोहरा तू जगदानी. जे तू पूर्वील ज्ञानी भक्त तेही सदैव जोडीला अनंत. यदर्थी प्रार्थना तुझ बहुत पाव त्वरिता आत अनाथाशी. श्री दत्ता तुझ विन कोण दानी स्वस्ते विचरशी आम्हा रक्षोनी. जैसे निष्ठुर नशे जननी तैसे निर्वाणी संभाळिते. असो हे देवल्य परम आदर स्व आसनी प्रार्थी आशिता सत्वर. भार्गव मुक्तीला सहस्र कर पुढा विचार कैसा वद. आशितो संमती देवला प्रती श्री दत्ता लीळा अकर्णी झळती. जेने भवाब्दी ताप निरस्ती स्वस्थ लहाती हरित. हे परमेश्वरा, प्रत्येक अध्यायामध्ये प्रभूचं चिंतन केलेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला सुद्धा जेव्हा जेव्हा काही ऐकायचं, जेव्हा जेव्हा काही करायचं, तेव्हा प्रभूचं चिंतन करण्याची गरज. आणि त्या कवीने प्रत्येक वेळेस त्या परमेश्वराचं दत्तात्रय महाराजांचं चिंतन केलेलं आहे. आणि सांगतात की तू भुवन तुझं सुंदर आहे,
चिरायू मूर्ती आहे, आत्मरमण सह्याद्री पर्वतावर वास करणार आहे. आणि खरोखर जे पूर्वी ज्ञानीय भक्त, जे पूर्वीचे ज्ञानीय भक्त दत्तात्रेय प्रभू बाबाच्या संबंधाने जे योग्य झालेले ज्ञानी असो भक्त असो ते सदैव जोडीला त्यांनी दत्तात्रेय महाराज सदैव जोडलेला. यदर्थी प्रार्थना मी करतो की हे परमेश्वरा, हे दत्तात्रेय महाराजा, तू माझ्याकडे लक्ष दे, आमचं रक्षण कर. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या मुलाप्रती निष्ठुर नसते, कोणताही मुलगा असो कसाही असो, मातेचं त्याच्याप्रती प्रेम जातं. कारण मातेचं जे स्नेह आहे ते खरोखर नैसर्गिक बनलेलं आहे. अशी माता जशी निष्ठुर नसते तशी आम्हाला निर्वाण सांभाळे. आम्हाला तू काय कर, या अनाथ लोकांना, निर्वाण लोकांना तू सांभाळ. हे देवल्य परमादर, देवल्य ऋषी दत्तात्रेय प्रभू बाबाच्या समोर बसलेला आहे. प्रत्येक अध्यायामध्ये दत्तात्रेय प्रभू बाबाला तो विनंती करतोय की मला काहीतरी सांगा. त्या माध्यमातून त्या देवल्य ऋषी त्या बसलेला आहे आणि स्वामी दत्तात्रेय महाराज तिथे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की भार्गव मुक्ती सहस्र, भार्गवाचं मला परशुरामाची कथा समजली आणि सहस्र अर्जुनाचा वरही समजला. आता पुढचा कोणता विचार, पुढच्या याच्यामध्ये काय सांगतात ते सांगा. देवल्य हा दत्तात्रेय प्रभू बाबाला प्रार्थना करतो आहे, तुझी लीला अकर्मी धर, तुझी लीला दत्तात्रेय प्रभू बाबा माझ्या कानात यावी, मला कानामध्ये तुझी दत्तात्रेय प्रभूची लीला गुंजत राहावी. असं वाटत नाही मला की या कानात दुसरं काही जावं, फक्त दत्तात्रेय प्रभूची लीला राहावी. याच्याने काय होईल, जे भवाब्धी ताप निस्तरी, या अब्धी भव म्हणजे दुःखाचा, अब्धी म्हणजे समुद्र, या दुःखाच्या समुद्रामध्ये आपण सर्व उड्या मारतो आणि या दुःखाच्या समुद्रामध्ये आपल्याला ताप निरसतील. अनेक प्रकारचे ताप या संसारामध्ये इतके ताप आहेत, इतके ताप आहे की ज्या तापाला गंतीच नाही. वाटते क्षणिक सुख आहे पण त्यासोबत अनंत प्रकारचे दुःख आहेत. म्हणून ते म्हणतात की असा भवाब्धी ताप निस्तरती, स्वस्त राहती हरिपद. फक्त या संसारातून निघून जाण्याचं असलं तर हरिपद म्हणजे प्रभूचं पद, परमेश्वराची प्राप्ती हे एक आहे. प्रत्यक्ष संयश करी दत्त मूर्ती नेते चिन्हधारी. दत्तात्रेय प्रभू या सह्याद्री पर्वतावर वास करतो आहे, स्नान प्रत्ययी मेळूवाळाच्या तळ्यात करतो आहे. अशा स्वीकरी निजग्रही सुगंध तांदूळ आरोपणा करतो आहे, अक्षदा घेतो आहे. कर्पूर ज्वाला ज्याच्या जवळ आहे, आरती पालंडे पालमांडवे, पालमांडे म्हणजे आरतीचं ताट. अनुसया उभारते, अष्टांगणी जोडून पाणी. ती अनुसया माता दत्तात्रेय प्रभू बाबांना अष्टांगाने, अष्टांग म्हणजे साष्टांग पृथ्वी जमीनवर दंडवत घालणे याला अष्टांग म्हणतात. या अष्टांगाने ती माता त्या परमेश्वराचं स्तुती स्तवन करते आहे. तत्क्षणी श्री दत्त करी प्रयाण. दत्तात्रेय प्रभू एका जागेवर बसले, अमोघ दर्शन म्हटलं. एका ठिकाणी दत्तात्रेय महाराज कधी बसले नाही, पूर्ण भ्रमंती त्यांची राहायची. आणि अशा वेळेस श्रोणिता पटनी यदू सदा, श्रोणिता गावाचं नाव आहे, असा यदू ज्याचं नाव आहे तो यदू राजाचं वर्णन केलं. तो यदू राजा कसा होता पूर्वीपासून, आणि दत्तात्रेय प्रभू बाबाचा त्याचा संबंध आलेला नाही, त्याच्या आधीचं वर्णन आहे की तो यदू राजा कसा होता. गावाबाहेर प्रदेशी, गावाच्या बाहेर असे वृक्ष होते, नाना प्रकारची झाडं. स्वात्म रमणा स्थळ निरक्ष,
आणि तो यदुराजा चिंतन करण्यासाठी त्या झाडांमध्ये जागा शोधायचा. कणक जांभुळी वृक्षे दृढ, जांभुळाचे वृक्ष, छाया त्याची अत्यंत गाढ आहे, दाट छाया आहे. सुधार नेत्र निजनात्मा, बैसे निवाड्य संस्था, अशा प्रकारचं स्थान पाहून यदुराजा, एका राज्याचा मालक असलेला यदुराजा हा ययातीचा मुलगा, ययाती राजाचा मुलगा असलेला यदुराजा त्या गादीवर बसलेला आहे. आणि तो दररोज सकाळी उठून आपल्या बगीच्यामध्ये जायचा, दाट झाडी पाहायचा आणि स्वस्थ आसन बसायचा आणि यदू त्या ठिकाणी स्नान सारून अनेक प्रकारचे पक्वान्न त्या ठिकाणी भक्षण करून गंध क्षदा वगैरे लावून आपल्या अति उल्लासे चिंतन करत होते. सेना जवळ होती, राजा झोपला तर सैन्य जवळ राहते. सेना विशेष प्रकारची, यदू गजा पुष्टी आरोग्याला चाललाय. यदू राजा फिरायला जातो. गज पुष्टी, गज म्हणजे हत्ती, हत्तीच्या पाठीवर अंबारी ठेवतात आणि अंबारीमध्ये हा यदू राजा चाललेला आहे. केत पातका छत्र दाटणे, त्याच्यावर नाना प्रकारच्या छत्रे आहेत. आपली कंडिशन अशी आहे, आपण म्हणतो मी सर्व आहे, पण पाऊस आला तर आपल्याकडे पावसाची छत्री भेटत, छत्री भेटली तर धरायला कोणी भेटत नाही. अशी कंडिशन आपली आहे. कितीही पैसा असतो, परंतु या यदुराजाच्या डोक्यावर अनेक प्रकारच्या छत्र्या धरलेल्या आहेत. चातुरंग सेना मंडित पताका गगनी उल्लाळते, अशा सुंदर अशा पताका समोर आहेत. आणि ठाई ठाई चालते पेहणे, जाताना पुढं अशा प्रकारचे नृत्य कला चाललेले आहे, वाद्य चाललेलं आहे. आणि अशा प्रकारचा यदुराया चक्रवर्ती राजा प्रतापेशी, प्रतापाच्या माध्यमातून, शूरतेच्या माध्यमातून सूर्यमंडळ धनेकाशी, काशीचा सूर्याच्या मंडळाच्या माध्यमातून भ्रमण करतोय, फिरतोय आपल्या राज्यात. जितके राजे होते त्या काळात, तितके राजे त्या निपात होते त्या यदुराजाचे. यदुराजाचं राज्य सोडून दुसरेही राज्य होते आणि त्यांचे जे मालक होते, राजे होते, दुजा महिषी श्रेष्ठ नसे. प्रत्येक राजा त्या यदुराजाला मानत होता, म्हणायचा की राजा असावा यदुराजा. तेही राजे होते, परंतु ते राजे या यदुराजाची स्तुती करत. सौंदर्य पाहता दुजा आरती कालता, सौंदर्य सुद्धा त्या यदुराजाचं सुंदर होतं. बोलता प्रत्यक्ष अंगिरास, बोलण्यामध्ये ते इतकी मिठास होता. हा यदुराजा कधीच क्रोधायमान झालेला नाही आला. प्रत्यक्ष बोलण्यामध्ये कटाई. क्रोधी तर हा वीर साक्षात, क्रोध त्याच्याजवळ नाहीच. क्रोध नावाची व्यक्ती, हा दोष त्याच्याजवळच नाही. शांती सिंधूत जिनू सके, शांतीचा दूत ज्याला म्हटलं जातं असा हा यदुराजा. त्याचा गुण घेण्यासारखा आहे. अनेक याला दत्तात्रय प्रभू बाबाचा संबंध झाला नाही, दत्तात्रय प्रभू बाबाची भेट झाली नाही, दत्तात्रय प्रभू बाबाचं दर्शन झालं नाही, दत्तात्रय प्रभू बाबाचा संपर्क आला नाही, तरी याच्यावर असलेले हे संस्कार, हे या संस्काराच्या माध्यमातून शांती सिंधूत जिनू सके. असा वाटायचं की हा शांतीचा सागर आहे. चाप धारक ब्रह्मांड सदनी, संपूर्ण ब्रह्मांडात जसं काही त्याचं सदन होतं. अमर कापती जय लक्ष्मी, तरीही त्याचा असा गंधर्व होता यदुराजाचा की अमर म्हणजे देवता सुद्धा त्याला घाबरायच्या, पण त्यांनी कधीही असा वाईटपणा केलेला नाही. ज्याला
श्रद्धेपोटी घाबरणारे काही लोक राहतात, काही लोक भीतीने घाबरणारे राहतात. तर श्रद्धेपोटी घाबरणारे हे लोक या यदुराजाला कोण नगण्य राजा वैभव, या राज्याचं वैभव, या राज्याचं वैभव कोणाजवळ आहे हो? सर्व नगण्य आहे. इतका सुंदर असलेला हा यदुराजा कुबेर मिळाली अखंड केतनी, पैसा इतका होता त्याच्याजवळ. कुबेर जो धनाचा मालक म्हणतात कुबेर, तो अखंड यदुराजाजवळ राहतो. म्हणजे इतका संपत्ती त्या राजाजवळ होती. वनी कल्पतरू गृही चिंतामणी, वनामध्ये कल्पतरू सारखे झाड, नवरिद्धी रिगती बळी सदनी, रिद्धी सिद्धी ज्या आहेत त्या त्याच्याजवळ होत्या. अशा माध्यमातून हा राजा यदुराजा संतुष्ट होता. दया लक्षण अंतरी प्रवण, परोपकार याच्यामध्ये एक नंबरचा राजाचा हा संस्कार, राजाचं असलेलं हे लक्षण प्रत्येक राजामध्ये असावं. आज जर असं लक्षण प्रत्येक राजामध्ये असलं तर प्रत्येक राज्य सुरळीत चालल्याशिवाय राहणार नाही, प्रत्येक राज्य व्यवस्थित चालल्याशिवाय राहणार नाही. हा यदुराजाचा आदर्श राजे घ्यावा. दान काजी वर्षे जैसा होईल, दान देण्यामध्ये अतिशय उत्कृष्ट, काही मागावं कोणी, दान द्यायचं, काही मागावं म्हणजे पैसा होता. सर्व प्रकारचा संपत्ती त्याच्याजवळ होती, अहंकार नव्हता. आणि कोणताही याचक त्या यदुराजाजवळ गेला की त्यांनी पटकन मागितलं ते देऊन टाकावं असा असलेला दान, असा असलेला या जगातला एकमेव असा यदुराजा की ज्याच्या याच्यामध्ये अनन्य भावे मुनी आदर करते, ज्याचा अनन्य भावाने संत लोक, साधू लोक आदर करायचे. कोणत्याच साधू संताला त्यांनी वापस पाठवलं नाही. आपणही माणसं आहे, आपल्याजवळ पैसा आहे, पण दान द्यायची पाळी आली की आपला हात काय होतो, आकसलेला. यदुराजाने तसं केलं नाही. आणि जो दान देतो सरळ हाताने त्याला परमेश्वर खूप देतो. काही लोक पैसा सांभाळून ठेवतात, परंतु तो पैसा तिथंच राहतो. मरताना मात्र काही सोबत येईल असं काही सांगता येत नाही. त्या माध्यमातून असलेला हा राजा नव्हता. एक गोष्ट सांगतो आपल्याला, कारण थोडा वेळ झाला की चार्जिंग करावं लागते बॅटरी. चार्जिंग नाही केली की डोळे काय होतात, स्वस्थ होऊन जातात. आणि स्वस्थ झाले की यदुराजा कुठे गेला सापडलाच नाही आम्हाला, असं व्हायला नको. म्हणून एक माणूस होता संसार, अतिशय कवडी चुंबक. कवडी चुंबक माहिती आहे ना आपल्याला, म्हणजे अतिशय कंजूस. फक्त 10 रुपये झाले तर त्याचे 20 रुपये कधी होते, 20 रुपये झाले की त्याचे 100 रुपये कधी होते, 100 रुपये झाले की त्याचे 1000 रुपये कधी होते, आणि 1000 रुपये झाले की कोणत्या तरी बँकेत ते कधी एक त्या जीवनामध्ये स्वतःसाठी, परमार्गासाठी, कोणत्याच मार्गासाठी न अर्पण करणारा हा कंजूस. खूप पैसा जमा केला, त्याच्या पोटी पुत्र आले. पुत्र मात्र चांगले जन्माला आले. तो होता कंजूस, पण पुत्र चांगले जन्माला आले. पण तो इतका कंजूस होता, मुलांना सुद्धा काही देत, मुलांनाही देत नव्हता. कंजूसच आहे ना. संपत्ती कमी व्हायला नको, वाढलीच पाहिजे. यांनी विचार केला मुलांनी, हा पैसा कमवतोय कोणासाठी, आमच्यासाठी, आम्हाला गरज नाही.
आम्हाला त्या पैशाचा काही फायदा नाही, कारण हा कंजूस माणूस आहे, हा त्या पैशामध्ये आत्मत्व ठेवतो आहे. आणि लक्षात ठेवा, त्याच्या पैशामध्ये जास्त आत्मत्व आहे, तो मेल्यानंतर भूतयोनीला गेल्याशिवाय आत्मत्व खूप, कंजूस खूप. वृद्धात काळाला मुलं विचार करता, याला काहीतरी कमीत कमी नाही क्रिया घडली तर एखाद्या देवाचं नाव तरी घ्यायला पाहिजे. शरपंजरी पडलेला आहे. मुलांना असं वाटतं याच्या तोंडात शेवटी तरी परमेश्वराचं नाव यावं. यदुराजासारखा होता श्रीमंत, पण यदुराजासारखा मुलाला दिलं नाही ते साधूचा प्रश्न नाही. मग काय केलं, त्या मुलांनी विचार केला, मुलांनी विचार केला आणि याच्या तोंडामध्ये कोणत्या तरी इष्टाचं नाव यावं, मरताना तरी यावं. पण देवानी सांगितलेलं पूर्ण आयुष्यात जर नाव घेतलंच नाही तर मरताना काही नाही. परंतु याचा प्रयत्न, मुलांचा प्रयत्न, तोंडामध्ये तरी परमेश्वराचं नाव यावं, भक्ती यावी, कमीत कमी त्या निमित्ताने थोडं तरी काय होईल म्हणून तो शरपंजरी पडलेला आहे. त्याचं सर्वांमध्ये पैशामध्ये लक्ष, बँकेतले ते पैशाचं व्याज किती झालं, मरतो आहे, सोबत नेणार आहे नाही, सोबत नेणार, कोणीच सोबत नेणार नाही. यांनी काय केलं, कमीत कमी एक पोतळी पैशाची तयार केली. तो ज्या पलंगावर झोपलेला आहे ना, त्या पलंगावर झोपलेला असताना त्याच्यावर ती पैशाची पोतळी बांधली. आणि बांधल्यानंतर विचार केला, त्या पोतळीला चीर मारली, अशी ब्लेडने वगैरे चीर मारली. काय झालं, पैसे त्याच्यातले खाली पडायला लागले. यांचा उद्देश हे की हा त्या निमित्ताने तरी म्हणेल की शिव 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 शिव, कमीत कमी महादेवाचं तरी नाव येईल. शिव म्हणजे कोण, महादेव. आणि ती पोतळी पाटल्यावर तो म्हणेल कमीत कमी शिव शिव, याला शिव शिव म्हणजे महादेवाच्या नावाला तर मरता मरता राजी होईल. पण ज्याच्या तोंडात देवाचं नावच नाही, तो काय म्हणतो, ते फाटलं सांडून घे, ते फाटलं सांडून घे, पण शिव काही म्हटलं. अशा माध्यमातून असलेले व्यक्ती, यदुराजासारखे नसलेले व्यक्ती जीवनामध्ये सोबत काय नेणार आहे, काहीच नेणार नाही बाबांनो. परंतु यदुराजा त्या धरतीचा नव्हता. तो आदर्श आपल्या अंतःकरणात लक्षात ठेवा. सर्व काही इथंच सोडून द्यावं लागणार आहे. आपल्याला कोणीच अशा प्रकारचा कोट्याधीश अब्जाधीश माणूस आतापर्यंत असा पाहिला नाही की त्यांनी सांगितले की माझ्या वंशाला सगळे पैसे ठेवा आणि पोरांनी मी ठेवले. असा एक पोरगाही नाही, त्यांनी सांगितलंही नाही आणि ठेवले तर सुद्धा जाणार पण नाही. अशा माध्यमातून हा यदुराजा नव्हता. अनन्य भावे मुलीचा आदर करी, अनन्य भावाने त्या मुलीचा आदर करायचा, पूजायचा, पुष्पांजली व्हायचा, पूजायचा, असा हा यदू समारंभ करायचा. ध्वजी निसाले सत्वस्थ राजशी, क्रोधी कर्कशी न घेणे. सत्वस्थ हमेशा, त्याचा अंत करणं कधीच तामस नव्हतं. सत्वस्थ, क्रोधी कर्कशी न घे, कधी क्रोध त्याने केलेला नाही. तामस हारवते दूर ते दूर, त्याची जी तामस आहे ते त्याच्यापासून कधीच दूर निघून गेलेली, त्याचा त्याग केलेला होता. क्रोधी नव्हता, तामसी नव्हता. कखाय पिटोनी राहिला. कखाय देश, कखाय आणि द्वेष असे दोन दोष मानवामध्ये आहेत. द्वेष म्हणजे शेजारच्याचा दिसला की द्वेष करायची सवय आला, द्वेष. कखाय म्हणजे काही लोक, काही बाया अशा राहतात, दिवस उजाडला की पारायण सुरू करतात. पण कशाचं पारायण सुरू करतात, शेजारच्या बाईचं, शेजारच्या माणसाचं, संपूर्ण पुरुषाचं पारायण सुरू करतात.
नालायकाची अशी आहे. सकाळी उठली की कोणतंच काम करणार मी पहिले परत परत आठवण करतात दुसऱ्याच्या दोषाची. याला होतात कखाय. असं मी करायला नको. द्वेष आणि कखाय पितोनी नाहीला त्याला मारून काढून टाकलं होतं. यदुराजाने अंतःकरणातून या दोन गोष्टी पिटून मारून काढून टाकलं होतं. म्हणजे तो द्वेषही करायचा नव्हता आणि क्रोधही आपल्या पखाई करत नव्हता. कुकर्मी बुद्धी तेही साडी. कुकर्मी वाईट कर्माची बुद्धी त्यांनी कधीच त्याग करून टाकली. वाईट कर्माची बुद्धी त्याने कधीच त्याग करून टाकली. खोटी दडली न येताची. खोटारडी तर त्याच्याजवळ आलेली. आयुष्यात तो कधी खोटं बोलला. सुबोध सांगा ईश्वरी. तो प्रत्येक गोष्ट त्याचा सुबोध होता आणि तो फक्त ईश चिंतन करायचा. ज्याचं करत असेल त्याला पण ईश चिंतन करायचा. धर्मज्ञ होता. धर्माचं ज्ञान होतं. सत्वस्थ हे त्याचं लक्षण होतं. प्रत्येक अंतरी हरिस्मरण. प्रत्येक वेळेस अंत करणार. सर्व कार्य करत असताना राजा किती मोठा व्याप असावा. संपूर्ण राज्याचा मालक आहे. आपण एका घराचे मालक असलो तरी आपल्याला देवाची आठवण होत नाही. देव आपल्याला सापडत नाही. परंतु हा राजा आणि नीतिमंत राजा ज्याला म्हणतात. नीतिमंत राजा जशी अव्यवस्था होऊ देत नाही तशा प्रकारचा परमेश्वर अव्यवस्था होत नाही. असा प्रकारचा नीतिमंत राजा हा होता. आणि त्या नीतिमंत राजाने प्रत्येक अखंड दररोज त्या इष्टाचं स्मरण करायचं. ते जन सगळे चाले. त्याच्यासोबत असेच चांगले लोक चाले. दुर्जन लोकांच्या सोबती त्यांनी राहून दिलेल्या नाही. यदू स्वानंद विहारी गमन सव्य आप सव्य विलोकी चिन्ह. जेव्हा तो आपल्या रस्त्याने चालायचा ना तेव्हा डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला त्याच्या राजाच्या दोन्ही बाजूने कोण असतात. सैनिक असतात. डाव्या बाजूला उजव्या बाजूला विचारवंतच लोक राहायचे. असे वाईट सांगणारे लोक नसायचे. आज काय ज्याला आपण पिय म्हणतो या बाजूला त्या बाजूला कधीही चांगलं सांगत नाही आणि त्यामुळे तो राजा निष्कळतो. तसं नाही. हा राजाच्या जवळ असलेले वैचारिक लोक होते. तो पूर्ण कळशी. तो चाललाय फिरायला आणि फिरायला चालत असताना सोबत स्त्रिया राहायच्या आणि स्त्रियांच्या डोक्यावर कळस राहायचा. कळस हे शुभतेचं प्रतीक. पाण्याची भरलेली घडी राहायची आणि त्या सवय म्हणजे सोबत पुढे चालायच्या. कळशी त्याच्या पुढे राहायच्या. माग अशी अंबारी राहायची. अंबारीमध्ये तो बसून जायचा. तिळे विटकाली युग्म युग्म वायू समागमी सव्य सहज शिशिती खेळती उदिया ध्वज म्हणती आज देव. आणि अशा पद्धतीने तो एका दिवशी रस्त्याने चाललेला आणि चालल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे शुभ शकून ज्याला म्हणतात ते दिसलेले आहे. आणि सरळ म्हणतात की आज काहीतरी अदृष्ट लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आज कोणीतरी देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही असा यदू राजा विचार करतो आहे. भारत पक्षी डावीकडून उजवीकडे गेले. भारत ध्वज पक्षी आहे. तो डावीकडून उजवीकडे गेला. शुभ काम होत असतं अशा माध्यमातून तो गेलेला. पिंगळे गाजती वायूनिशी. पिंगळ नावाचा पक्षी सुंदर प्रकारचं गायन करतो आहे. सहस्रा अर्जुन जेव्हा जात होता मागच्या अध्यायामध्ये आपल्या लक्ष असेल सहस्रा अर्जुन जेव्हा जात होता तेव्हा त्याला अशुभ गोष्टी दिसलेल्या होत्या.
सर्व गोष्टी अशुभ झालेल्या होत्या. परंतु हा राजा जात असताना याला सर्व शुभतेचे प्रतीक दिसतात. शुभता गोष्टी दिसतात. शिंक वर्तली अग्ने दिशी, अग्ने दिशीला शिंक आली. नृपात दोषी शुभ वदती. राजाला लोक सांगतात आज काहीतरी शुभ वार्ता तुला कळेल. राया अंतरी विहार्य. राजा अंतकरणामध्ये विचार करतो. राजा अंतकरणामध्ये ध्यान करतोय की आपल्या जीवनात आज काही बदल होणार आहे का? आपल्याला याच्यापेक्षा सुद्धा उच्च पद भेटणार आहे का? असा अंतकरणात हा यदुराजा विचार करतो. आणि गमन करता चालला आहे. आणि अशा वेळेस औचित्य अचानक विलोकी अत्रि सुत. त्या राजाला असं भ्रमण करता चालता अचानक अत्रिसूत म्हणजे दत्तात्रय प्रभू महाराज विलोकी म्हणजे दृष्टीला पडले. बा आतापर्यंत दत्तात्रय महाराजाचा आणि त्या यदुराजाचा अर्थात अर्थी काही संबंध नाही. तरी एवढा चांगला संस्कार असलेला राजा दुधात साखर पडत असं म्हणतो ना की दूध भेटलं त्याच्यामध्ये साखर म्हणजे एक गोष्ट चांगली घडली त्यावर दुसरी चांगली घडली की असं आपण म्हणत असतो. त्यामुळं आधीच त्याचं आचरण सर्व व्यवस्थित, आधीच त्याचा आचार सगळ्यात उत्कृष्ट असा असलेला राजा आणि त्याला त्या पर्वतात म्हणजे सह्याद्री पर्वत यदुराजाची भेट सह्याद्री पर्वतालाच झालेली आहे. आजही ते स्थान आहे ज्या ठिकाणी यदुराजाची भेट झालेली आहे. ते स्थान आजही आहे. विलोकी अत्रिसूत. अत्रिसूत म्हणजे दत्तात्रय महाराजाकडे लक्ष. आनंद झाला. इतका आनंद झाला गगनात नव्हे. आतापर्यंत नुसता संत दिसला तर त्याचं मन आनंदून जायचं. पण तो हा अत्रिसूत वेगळा. त्यांनी ओळखलं हे काही वेगळे आहे. यांच्यापासून आपल्या जीवनात काहीतरी प्राप्त होणार आहे. यांच्यापासून आपलं जीवन उज्ज्वल होणार आहे. पूर्व सकृत उजळले. पूर्वीचं पुण्य माझं नक्कीच उदयाला आलं. पूर्वीचं कर्म माझं चांगलं आहे म्हणून ते उदयाला आलं. अवधूत वेशाने दत्तात्रय महाराज 12 अवतार आहेत. त्याच्यामध्ये अवधूत वेश संन्यासी वेशामध्ये या यदुराजाला घेतला. वेश सुद्धा संन्यासी. कोणाला कशाच्या वेशात बोलले, कोणाला मातांगाच्या वेशात बोलले, कोणाला कशात. परंतु आमच्या यदुराजाला अवधूत वेश संन्यासाच्या वेशामध्ये परममंगल दत्तात्रय महाराज घेतलेले. काही आनंद आपल्याला झाला काही झाला नाही. परंतु यदुराजाला आनंद झाला. आपलं कसं आहे तुम्ही सांगत राहा आम्ही ऐकत राहतो. याच्या पलीकडे आपल्याला काही तुम्ही सांगितलं की आता संपली जय म्हणा. बरं झालं जय तर म्हणायला मुभा म्हणजे आता संपलं. अशा माध्यमातून दत्तात्रय प्रभुबाबाला दत्तात्रय प्रभुबाबाचं त्या परमेश्वराचं यदुराजाला दर्शन झालं. हे त्याचं अहोभाग्य. असं अहोभाग्य आपलं यावं म्हणून तुमचं टाळ्या वाजवतं की कधीतरी तुमच्या जीवनामध्ये अशी वेळ यायला पाहिजे. सांगायचं काम नाही पाहिजे. हे सांगितलं म्हणजे कसं आहे जबरदस्ती आनंद घेतलेला आहे. परंतु नाही आपण त्या आनंदात रममान व्हायला पाहिजे. त्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे. आणि त्या अवधूत वेशामध्ये परममंगल रूप निरक्षी अदृश्य केवळ आणि तो राजा त्या दत्तात्रय महाराजांचं निरीक्षण करायला लागलेला की आतापर्यंत उभ्या आयुष्यात इतकी सुंदर मूर्त आपण कधी बघितली नाही. राजा विचार करायला लागलेला. निरक्षी म्हणजे सुंदर बारीक रित्याने स्वामींचं डोळे कसे आहेत, स्वामींचे होठ कसे आहेत, स्वामींचे हात कसे आहेत,
स्वामींचे पाय कसे आहेत, स्वामींचा वेश कसा आहे, अशा सगळ्या तऱ्हेचं वर्णन हा यदुराजा करतोय. रूप निरीक्षी अदृश्य केवळ श्रीमूर्ती भाषे जो व्यक्त गोपाळ त्याला कळा. हे काही दुसरं कोणी नाहीये, ही एक परमेश्वराची मूर्त आहे. ही मूर्त आपल्याला कोणत्या तरी चांगल्या उच्च पदावर करून ठेवणारी आहे. श्रीमूर्ती भाषे जो व्यक्त गोपाळ, जो गोपाळ म्हणजे राजा, तो व्यक्त भावना करतोय. ही एक साधारण मूर्ती नाही, ही परमेश्वराची मूर्ती सुंदर आहे. या मूर्तीमध्ये काहीतरी भरलेलं आहे. दानी दयाळ हाची एक या सृष्टीचा दान देणारा फक्त कोण आहे? एकच. हा एकच आहे असं त्याला कळालं, कारण संस्कारच त्याचे उत्तम होते. अतिशय संस्कार उत्तम असलेला हा राजा एका भेटीमध्ये त्याला एवढं मोठं दान झालं. श्रीमूर्ती विलोकी अति सादरी जटा जूट वेष्टली कंबरी. श्रीमूर्ती विलोकी, श्रीमूर्ती अतिशय बारीक दृष्टी विशेष प्रकाराने तीर्थ निरीक्षण करतो आहे आणि सांगतो अति साधे. अरे इतकी सुंदर. आपल्याला त्या मूर्तीची आवड असल्यावर सुंदर दिसते, पण आपली कंडिशन त्या मूर्तीच्या इतकी आवड असावी. या यदुराजाला दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्ती इतकी सुंदर दिसते की तो तिचं वर्णन करत राहिला. जटा जूट वेष्टेली कंबर कळाते जागी तेज अंबरी. जटाजूट यदुराजाचा वेश आहे, आपल्या संन्यासाचा वेश आहे. आणि संन्यासाच्या वेशामध्ये ते कंबर वगैरे दिसले आहेत. तेज त्यांनी पिवळा पितांबर धारण केलेला आहे. संन्यासी आहे, हातामध्ये कमंडलू आहे, एका हातामध्ये शंखचक्र आहे. अशा माध्यमातून हा दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्ती त्याला दिसलेली आहे. नट नागयुक्त. आणि त्याचं मन भागावलं, त्याचं मन आकृष्ट आलं, त्याचं मन त्या मूर्तीवर वेचल्या गेलं. सर्वस्व अधीन व्हायचा प्रयत्न करतो. आमच्या चरित्रात सुद्धा पाटोद्याचं चरित्र, स्वामी चक्रधर सुद्धा इतके सुंदर होते. याच्याकरता परत परत सांगतो की दत्तात्रय महाराज आणि चक्रधर प्रभू एकाच परमेश्वराचे अवतार. पाटोद्याला मुक्काम आहे. राह्या नावाचा एक भक्त आहे आणि राह्या नावाचा एक भक्त महादेवाचं मंदिर आहे केदारेश्वराचं. त्या मंदिराच्या मध्ये तो दररोज त्या लिंगावर पाणी टाकायला यायचा. दत्तात्रय प्रभू बाबा त्या पाटोद्याला बाहेर बसलेले आहेत. स्वामींचा पूजा अवसर चालू आहे आणि त्या राह्या नायक त्या मंदिरात गेला, बाहेर आला, त्याला ती मूर्ती दिसली स्वामी चक्रधरांची. अंग थोडस उघड दिसलं आणि तो इतका चकित झाला जसा यदुराजा दत्तात्रय प्रभू बाबाची मूर्ती पाहून चकित झाला. त्याप्रमाणे हा नायक त्या स्वामींची मूर्ती पाहून आकर्षून गेला आणि तो म्हणतो, घाली गा देवा अंग उघडे फिटू दे डोळ्याचे पाय. अशा माध्यमातून त्या पाटोद्याच्या राह्या नायकाने स्वामींची स्तुती केली आहे की खाली कर, मला तुझी मूर्ती आतापर्यंत अनेक लोकांचं देह पाहिलं छे, पण इतकं सुंदर देह मला कधी पाहायला भेटलं नाही आणि ते आज पाहतोय. म्हणून घाली गा देवा, तो त्या मूर्तीला वेधून गेला. त्याचप्रमाणे या ते त्रेतायुगातली घटना आहे आणि आमच्या स्वामींची द्वापार युगातली पाटोद्याची 800 वर्षापूर्वीची घटना आहे. दोन अवताराचं तारतम्य एकच राहतं, दोन अवतार उद्धरित ते एकच आहे. म्हणून वारंवार मी तुम्हाला दत्तात्रय प्रभू बाबा आणि चक्रधर प्रभू बाबाची साखळ घालून देणार आहे की हे दोन्ही अवतार एकच आहे. आणि अशा मूर्तीला हा यदुराजा काय झालेला आकृष्ट झालेला आहे. तो राह्या नायक तिथे आकृष्ट झाला, त्याप्रमाणे हा यदुराजा या ठिकाणी आकृष्ट झालेला आहे. आणि आकृष्ट झाल्यानंतर ती मूर्त पाहतोय, पळापट जगावी तेज अंबरी.
केसाचे कळप अंबरामध्ये झगाकताहेत, नट नागरी युक्त चिन्ह, सुंदर प्रकारचा नट नागर असलेला हा परमेश्वर, भारी सुगंध त्रिरेषा, कपाळावर 3 रेषा, कपाळावर काय 3 रेषा, अशा माध्यमातून तो त्या प्रभू बाबाचं, दत्तात्रय प्रभू बाबाचं काय करतोय, वर्णन करतो आहे. भाळ प्रदेशी विलोकी कपाळ निरीक्षण करायला लागले, भवया निरीक्षण करायला लागलेला आहे. भवया धनिष्ठा कृती, यदू राजा पहिल्याच भेटीत दत्तात्रय प्रभू बाबाचं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर वर्णन करतो आहे. आपल्याला आतापर्यंत अनेक प्रकारच्या आपण मूर्ती वर्णन ऐकले असेल, अनेक प्रकारच्या चक्रधर स्वामींचे गुणवर्णन ऐकले असेल, दत्तात्रय प्रभू बाबाचे गुणवर्णन ऐकले असेल, पण जेव्हा आपण चिंतन करण्याची वेळ येईल, नामस्मरण करण्याची वेळ येईल, तेव्हा जर आपण बसलो ना, आपल्या दृष्टीसमोर एकही मूर्ती आठवू शकत नाही. कारण आपण पूर्णपणे त्या ठिकाणी वेचलेलो नाही. जे अनंत ब्रह्मांड दृष्टी फिरली, जो परमेश्वर या अनंत ब्रह्मांडामध्ये, अनंत ब्रह्मांडाचा मालक असलेला अंबरामध्ये म्हणजे आकाशामध्ये त्याची संपूर्ण दृष्टी फिरते असा असलेला परमेश्वर, स्वभक्त काजी प्रेम वर्षती, ज्याचा अनुकूल दत्तात्रय प्रभू बाबा ज्याच्यावर झाले, ज्याला दत्तात्रय प्रभू बाबाचा सहवास घडला, ज्याला दत्तात्रय प्रभू बाबाचं सेवादास्य घडलं, नक्कीच त्याला प्रेमाचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही. सुख डोलती विद किंकर, ते जवळ असलेले किंकर, जवळ असलेले सेवा करणारे माणसं आपले आनंदाने काय होतील, डोलायमान होतील, आनंदाने ते डोलतील. पूर्णी कर्णी कुंडल, कानामध्ये कुंडल आहे, त्याचं तेच काही वेगळं आहे की अनंत भानू प्रभे दाटी, अनंत सूर्य एका ठिकाणी केले, एका सूर्याचा प्रकाश नाही, असे हजारो सूर्य, लाखो सूर्य, अनंत सूर्य एकत्रित केले आणि आमच्या दत्तात्रय प्रभू बाबाचं कुंडल जर पाहिले तर त्याच्यापेक्षा, त्या सूर्यापेक्षा, भास्करापेक्षा दत्तात्रय प्रभू बाबाचे कुंडल अतिशय तेजोमय होते, असा यदुराजा त्या श्रीमूर्तीचं वर्णन करतो. कुंडले मंडले विराजले की अनंत भानू प्रभे दाटी, मुक्त सुरंग किडे नेटी, रत्न शेवटी तुच्छ नवा. असं वाटायला लागलं, माझ्याजवळ रत्नाचं भांडार, मी श्रीमंत आहे, मी राजा आहे, माझ्याकडे अनर्घ रत्न आहे, मी अनर्घ रत्नाचा आतापर्यंत दान केलेलं आहे, परंतु माझ्या रत्नांना इतकं तेज नव्हतं तितकं तेज दत्तात्रय प्रभू बाबाच्या मूर्तीला आहे. असा तो यदुराजा त्या रत्न शेवटी तुच्छ प्रभा, रत्नाची प्रभा सुद्धा मला खोटी वाटते हो. कंठी पुष्पे माळा, गळ्यामध्ये पुष्पमाळा, पदक कौस्तुभा जो करातून, पदक काय परिमळ, जे काही फुलं आहेत त्या फुलाचा सुगंध परिमळ गगनामध्ये मावत नाहीये. त्या मूर्तीच्या संयोगाने त्या फुलांची शोभा, त्या हाराची शोभा येते, म्हणजे त्या हाराची शोभा दत्तात्रय प्रभू बाबाच्या प्रसन्नतेच्या माध्यमातून, त्या हारातून, त्या पुष्पातून असा सुगंध येतो आहे की संपूर्ण गगनात, आकाशात तो परिमळ घुमतो आहे. रूपे नैनी निरीक्षण, राजा असं निरीक्षण करतो आहे त्या मूर्तीचं. जवळ बसला, निरीक्षण करतोय. पहिल्या भेटमध्ये इतका भाविष्ट असलेला राजा त्या मूर्तीचं हुबेहूब वर्णन करतोय. मागच्या अध्यायामध्ये आपण सहस्रार्जुन राजा पाहिला, त्यांनी वर्णन केलं नाही, फक्त स्तुती स्तवन केलं कामापुरतं. दत्तात्रय प्रभू बाबाचं कामापुरतं त्यांनी फक्त हे केलं, नंतर दत्तात्रय प्रभू बाबाला विसरून गेला. पण या अध्यायातला आपल्याला राजा याचा आदर्श आपल्या जीवनामध्ये उपयोगायचा, याला कोणतीच कमतरता नाही. तरी पण अशी सुंदर मूर्ती दिसल्यानंतर भाविष्ट झालेला आहे.
आणि आपल्या राजा नयनाने आपल्या नेत्राचं जे सौंदर्य आहे ते त्या मूर्तीच्या माध्यमातून खुलून गेलेलं आहे। याच्या नेत्रामध्ये इतकी सुंदर मूर्ती कधी पाहिलेलीच नव्हती, आश्चर्य इतकं सुंदर पाहिलेलंच नव्हतं, हे ते वर्णन करतो आहे। आणि वर्णन करत असताना आपण सुद्धा इथं बसलेलो आहे। दत्तात्रय प्रभुपादांच्या मूर्तीचं वर्णन चालू राहील, परंतु आपला टाईम होत आलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी या दत्तात्रय प्रभुबाबाच्या मूर्तीचं वर्णन यदुराजाचं या ठिकाणी संपवू। यानंतर उद्या नक्कीच तो आपल्याला काही नवीन आपल्याला सांगण्याशिवाय राहणार नाही, असा असलेल्या राजा उद्यासाठी आपल्याला वाट पाहावं लागेल। म्हणून आपण